चढायचा. चल सुरके, उद्या लवकर उठायला लागेल बरं का आपल्याला. राणी गेल्यापासून ना नुसतं अंगात आळस भरल्यासारखं झालंय बघ. माझी राणी होती का नाही तेव्हा कोंबडा आरवल्यासारखी उठायची आणि आपल्या दोघाला बी उठवायची. सुरके, राणीवर आपण लयच अवलंबून होतो नाही का ग? ए सुरके, अगं बोल की काहीतरी. ए सुरके, अगं ए सुरके, काय झालं? ते गोळ्या. अरे देवा, अगं सुरके किती वेळा सांगितलंय तुला टायमाच्या टायमाला गोळ्या खात जा. अगं असं नको करत जाऊ सुरके. धर 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 ही गोळी घे. आणि द्या. काय ग? ए सुरके, अगं असं का करतेस सुरके तू? हा, असं नको त्रास करून घेऊ ग. आता आपली राणी पण आपल्या बरोबर नाही, नाहीतर ती आपली काळजी करायची बघ. सुरके, आता आपली काळजी आपल्यालाच घ्यायला लागेल बघ. लय त्रास होतोय का? आता तुला वाटतंय का नाही बरं? नाही तर चल चल डॉक्टरकडे जाऊ. चल उठ. नको डॉक्टरकडे, तुम्ही बसा बरं इथं. तुझे तर आता मी कंप्लेंटच करणार बघ राणीकडं. मी आता तिला सांगतोच बघ. हा नको, तिला नका सांगू. काय पोरगी उगाच काळजी करत बसल वा. जेवणानंतरच्या गोळ्या खायच्या राहिल्या होत्या म्हणून अचानक त्रास झालाय मला. आता गोळ्या खाल्ल्यात का नाही मी वाटेल मला बरं. आणि परत नाही चुकवायची गोळ्या मी. आणि चुकू बी नको बघ. आता तुला जी काय सांगायचं ना ती राणीच सांगल. थांब आता तिला फोनच लावतो. हो, ऐकत नाही. नका लाव म्हणलं ना फोन राहिलेला. हो, तिला सांगितल्यावर काळजीनं धावत पळत येईल पोर इथं. तिच्या मागं हा बजार बी काळजी करत बसते. लग्नाच्या टायमाला बघितलं ना डायरेक्ट हॉस्पिटलला ऍडमिट केलं मला. ऐकलं का काय आपलं? आता बी ऐकायचं नाहीत. माझ्यामुळे त्रास झालेला त्या लोकांना मला नाही चालायचं. आधीच त्यांचं नाही उपकार आहेत आपल्यावर, आता अजून त्यांचं उपकार नको आहेत मला. परत नाही असा हलगर्जीपणा करायची मी. ह्याच्या वेळेला गोळ्या खाईन. ठीक आहे, एवढा वेळ ऐकतो तुझं, पण परत ऐकणार नाही. हा, सांगून ठेवतो. आता झोप बरं, आराम कर. चल 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 झोप झोप. ऐक, पड जरा, पड पड, तुझ्या आराम वाटत. ही म्हणते खरं बरं वाटते, पण हिच्याकडे बघून तरी वाटना तस. हिचा जुना आजारावर पुन्हा डोकं बरत काढतोय का काय आता? तसं झालं तर कसा हिलाच करायचं.